होळी खेळायला जायची तयारी जितक्या जोमात आम्ही केली आहे ना, आणि तेवढ्याच जोरात आम्ही बॅक टू पवेलियन सुद्धा होतो. ते पण त्याआधी मैत्रिणीकडे गेली होती. त्रिशाला इथे छान असा गुलाल लावला आणि मस्त गाठी घातली. रंगपंचमीला लहान मुलांना गाठी द्यायची ही प्रथा आमच्या विदर्भात आहे. तुमच्याकडे आहे की नाही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. ते झाल्यावर अनायाला घेऊन खाली गेली होती. ही पिचकारी कशी काम करते ना हे तिला आतापर्यंत माहीतच नव्हतं. आतापर्यंत तिच्यासाठी हा फक्त फोन होता, कारण तिला हे काम कसं करते माहिती असतं ना तर आमच्या घराचे फार वाईट हाल झाले असते मागच्या 15 दिवसात. म्हणून आजच तिला ते इंट्रोड्यूस करवलं आणि तिने थोडा वेळ तर एन्जॉय केलं. पण जसं तिला कोणी कलर लावायला आलं तिच्या हातावर इकडे तिकडे कलर सांडला आणि शी वॉज लाईक मला घरी परत जायचं आहे. मी मात्र मस्त रेन डान्स एन्जॉय केला, छान होळी खेळली आणि घरी परत आलो. सगळे छान फ्रेश झालो आणि रोशनला मिया कबाबचे कबाब खायचे होते बरेच दिवसांपासून आणि ते बानेरला आला हे ऐकल्यावर आम्हाला लगेच तिथे जायचं होतं. सो तिकडे गेलो, मस्त असं पेटपूजा करून आलो. संध्याकाळी काहीतरी स्पेशल रोशनसाठी बनवायचं म्हणून इथे अंडा करी बनवायला घेतली, कारण मी आता लवकरच नागपूरला जाणार आहे आणि त्याच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी मी त्याला बनवून देते आहे. फर्स्ट टाइम असं होते की तो घरी इथे पुण्यात थांबतो आणि मी नागपूरला चालले आहे आणि म्हणून का होईना नवऱ्याचे लाड पुरवले जात आहे. मसाला इथे छान फ्राय करून घेतला तेलामध्ये, बाकी सुके मसाले टाकले, अंडे आधीच उकळून घेतले होते तेही याच्यामध्ये ऍड केले. आता थोडा वेळ अंडे इथे फ्राय होऊ दिले मसाल्यामध्ये, त्यानंतर भरपूर असं पाणी टाकलं. तुम्हाला जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्याशी शेअर करेल. त्यानंतर मस्त अशी अंडा करी तयार झाली. माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता, सो तिथे आम्ही छोट्याशा सेलिब्रेशनसाठी गेलो आणि यासोबतच संपवला आजचा दिवस.